अमेरिका आणि इराणमधील तणाव आता टोकाला पोहोचलाय। मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा मोठा भडका उडालाय। जॉर्डनमध्ये इराणने केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात अमेरिकेचे 2 सैनिक ठार झालेत, तर एक सैनिक अजूनही बेपत्ता आहे। या घटनेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कमालीचे संतापलेत आणि त्यांनी अमेरिकी सैन्याला थेट इराण विरोधात सर्वात मोठा आदेश दिलाय। अमेरिका आणि इराण दरम्यान नेमकं काय घडतंय, ट्रम्प यांनी एवढा टोकाचा इशारा का दिलाय, सगळं सविस्तर समजून घेऊ। इस्रायली वृत्तवाहिनी चॅनल 14 ने खळबळजनक दावा केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या लष्कराला इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिलेत। आपल्या सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ट्रम्प प्रशासनानं सैन्याला पूर्ण मोकळीक दिली आहे। ट्रम्प यांच्या आदेशानंतर शनिवारी संध्याकाळी 6 वाजता अमेरिकी सैन्यानं इराणवर भीषण हवाई हल्ले सुरू केलेत। होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांना इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स म्हणजेच IRGC कडून धोका निर्माण झाला होता। इराणची ही ताकद पूर्णपणे संपवण्यासाठी अमेरिकेनं हे हल्ले केल्याचं सांगितलं जातंय। हा संघर्ष आता शांत होण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच चिघळत चाललाय। गेल्या 11 दिवसांपासून अमेरिका आणि इराण एकमेकांच्या लष्करी तळांवर सतत हल्ले करताना दिसतायत। इराणने जॉर्डन मधील अमेरिकेच्या मुवफ्फाक साल्टी या हवाई तळावर सलग दुसऱ्या दिवशी एकामागून एक अनेक क्षेपणास्त्र हल्ले केले। या हल्ल्यांमध्ये इराणने अमेरिकेची हवाई संरक्षण यंत्रणा अर्थातच एअर डिफेन्स सिस्टीम पार उद्ध्वस्त केली आहे। युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत अमेरिकेचे तब्बल 16 सैनिक ठार झालेत, तर 430हून अधिक सैनिक जखमी झालेत। त्यामुळे अमेरिका प्रचंड चिडलेला आहे। न्यूज नेशन या अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ठार झालेल्या सैनिकांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलेलं आहे। हा मृत्यू अत्यंत वेदनादायी असल्याचं सांगत त्यांनी इराणला कडक शब्दात तंबी दिली आहे। डोनाल्ड ट्रम्प यावेळेला स्पष्ट म्हणाले की वॉशिंग्टन इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्र मिळवू देणार नाही। इराण आता जुन्या शांतता करारांचं पालन करत नाहीये आणि आता आपल्याला त्याची अजिबात पर्वा नाहीये, असं म्हणत त्यांनी इराण प्रशासनाला उघड आव्हान दिलेलं आहे। चिंतेची बाब म्हणजे या युद्धाची झळ आता भारतालाही बसू लागलेली आहे। अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमध्ये भारताची कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक असलेल्या चाबराह पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला झालेला आहे। मध्य पूर्वेतील या महायुद्धाने जागतिक राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत खळबळ उडून दिली आहे। ट्रम्प यांच्या नरकाचे दरवाजे उघडा या आदेशानंतर आता इराण काय पलटवार करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तसंच हे युद्ध नेमकं कुठे जाऊन थांबणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे। जगात सुरू असलेल्या या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि जागतिक पातळीवरच्या अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।